वार्ता न्यूज। परप्रांतीय कामगाराला चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जण 24 तासाच्या आत गजाआड। तर मोटारसायकल चोरट्यास शिताफीने केले जेरबंद। पोलीस निरीक्षक श्री सत्यजित ताईतवाले आणि पथकाची धडाकेबाज कारवाई। पोलीस ठाणे गंगापूर येथे तक्रारदार दिनेश रूमसिंग कश्यप वय वर्ष 34 राहणे पिपलिया गई तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश हल्ली मुक्काम भीव धानोरा गंगापूर यांनी तक्रार दिली की ते भीव धानोरा येथील शेतवस्तीवर शेतमजूर म्हणून कामाला असून भीव धानोरा येथील आठवडा बाजार असल्याने सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेलो होतो। त्यावेळी मालकाने त्यांचा पगार म्हणून त्यांना 20,000 रुपये दिलेले त्यांच्या जवळच होते। रात्री 8 वाजेच्या सुमारास बराच अंधार झालेला असल्याने बाजार करून शेतवस्तीवर परत जात असताना भीव धानोरा गावाच्या अलीकडे 2 व्यक्ती भरधाव वेगात माझ्या जवळ आले आणि माझ्या हाताला धरून मला बळजबरीने ओढत शेतात नेले। मी बराच आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तींनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बाजार करून उरलेले माझ्या खिशातील 15,000 रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण 26,000 रुपये किमतीचा माल बळजबरीने चोरून नेला। या तक्रारीवरून पोलीस ठाणे गंगापूर येथे कलम 394 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक यांच्या सूचनानुसार नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा भीव धानोरा आणि पखोरा येथील राहणारे 2 व्यक्तींनी केला आहे। त्यावरून गंगापूर पोलिसांची 2 वेगवेगळी पथके तयार करून पोलीस निरीक्षक श्री सत्यजित ताईतवाले यांच्या पथकाने पोखोरा येथील शेतवस्तीवर संशयित इसमाचा शोध घेतला असता तो एका पीडित गायरान जमिनीतील झाडाच्या आडोशाला लपून बसला होता। पोलिसांनी शेताच्या परिसरात अत्यंत शिताफीने सापळा लावून हालचाल न होऊ देता आरोपी हा गाफील असताना त्याच्यावर अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले। यावेळी त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर अशोक जाधव वय वर्ष 22 राहणे पखोरा तालुका गंगापूर असे सांगितले। यावेळी त्याला गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांना सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे रामेश्वर बाळासाहेब चव्हाण याच्या सोबतीने केल्याचे कबूल केले। यावरून लगेच श्री प्रमोद काळे पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भीव धानोरा येथील स्मशानभूमीच्या परिसरात लपून बसलेल्या दुसऱ्या आरोपीच्या अत्यंत शिताफीने मुसक्यावून त्याला जेरबंद केले। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील 3,000 रुपये रोख आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि नमूद गुन्ह्यात सागर अशोक जाधव वय वर्ष 22 राहणे पाखोरा तालुका गंगापूर, रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय वर्ष 30 राहणे भीव धानोरा यांना अटक करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला पोलीस स्टेशन गंगापूर येथे घेऊन जात असताना मोटारसायकलवरील एक इसम हा पोलिसांना बघून अत्यंत भरधाव वेगात सुसाट निघाला। यावेळी त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचा 1 किलोमीटरपेक्षा अधिक पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीवर थांबवून विचारपूस करता तो पोलिसांना घाबरून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याची कसून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय वर्ष 25 राहणे शहापूर घोडेगाव असे सांगून तो चालवत असलेली मोटारसायकल स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची क्रमांक MH20DP 9404 ही त्याने बकलवाल नगर वाळूज छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केल्याचे कबूल केले। यावरून गंगापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलीस स्टेशन वाळूज छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हा रजिस्टर नंबर 107/2020 कलम 379 भांडवी हा सुद्धा उघडकीस आणला असून नमूद गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटारसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक MH20DP 7404 ही जप्त करण्यात आरोपी सुरेश वाल्मिकी घाणे वय वर्ष 27 राहणे शहापूर घोडेगाव यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। नमूद कारवाई ही माननीय मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक माननीय सुनील कृष्णा लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक माननीय जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित ताईतवाले पोलीस निरीक्षक प्रमोद काळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार संदीप राठोड राहुल वडमारे संदीप गायकवाड अजित नागलोद यांनी केली आहे। सूर्य वार्ता न्यूज चॅनलसाठी संपादक प्रकाश सातपुते छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon.
never miss an update.